हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पुन्हा एकदा 2 किलोचा केक जो आहे ना, तर तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि खूप छान होणार आहे। केक जो आहे तो पाइनएप्पल फ्लेवरचा मी पूर्ण बेक करून क्रम कोट करून ठेवला होता आणि तुमच्याशी डिझाइन शेअर करणार आहे। पूर्ण केक शेअर करायचं काहीही हरकत नाही आणि लवकरच तुम्हाला 5 किलोचे बेस कसे केले मी आणि कोणत्या नंबरचे टीन वापरले, कोणत्या साईजचे टीन वापरले, किती प्रीमिक्स घेतलं हे सगळं सांगणार आहे। त्याच्यामुळे जर का अजून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील। आता केक जो आहे तो आहे पाइनएप्पल फ्लेवरचा 2 किलोचा। खालचा बेस जो आहे तर तो मी 1.5 किलोचा आणि हा वरचा टॉल जो आहे तो मी अर्धा किलोचा, असे 2 किलोचा केक बनवलेला होता। केक खूप छान झालेला होता, पुढे जाऊन तुम्ही बघालच। आणि या केकला बघून तुम्हाला काही आठवण झाली आहे का हे पण सांगा, म्हणजे पहिला असं कुठेतरी काहीतरी पाहिलंय असं। तर असो, वरचा होता व्हाईट कलरचाच ठेवायचा होता, प्युअर व्हाईट, आणि खालचा जो आहे तर तो ब्ल्यू कलरचा करायचा होता। आणि सध्या माझं स्क्रेपर जरा गुम झालंय, कुठेतरी हरवलंय, त्याच्यामुळे मी याच स्क्रेपरने फक्त टच करायचे आणि गोल फिरवत जायचे। आणि आता बघा, मी बोलल्याप्रमाणे खालचा टियर जो आहे तो ब्ल्यू कलरचा बनवते। तसं म्हणायला गेलं तर ब्ल्यू कलर थोडासा कडवट लागतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, पण हा जो कलर आहे हा मी ब्लॉसमचा वापरलाय। शक्यतो माझ्या सगळ्या बॉटल्स ज्या आहेत त्या ब्लॉसमच्या आहेत आणि मोठ्या आहेत, साधारणतः अर्धा लिटरच्या, त्याच्यामुळे मग मला जास्त लागतं म्हणून मग मी ब्लॉसमच्याच आणते। आणि खूप छान हा सुद्धा कलर दिसतोय। इतका डार्क नाही आहे, पण तो इफेक्टमुळे जास्त डार्क दिसतोय तुम्हाला, आणि इतका डार्क जर केला तर तो मग इतका चांगला लागणार नाही। इतका डार्क नव्हता तो ॲक्च्युली, पण तो आता कॅमेऱ्यामध्ये जास्तच कॅप्चर करतोय। तर असो, हा 1.5 किलोचा केक होता, हा मी 8 इंचाच्या टीनमध्ये बेक केला होता, आणि जो वरचा होता तर तो 5 इंचाच्या टीनमध्ये बेक केला होता। आणि साधारणतः 4 कप प्रीमिक्स घेऊन त्याचं व्यवस्थित बॅटर बनवलं आणि दोन्ही टीनमध्ये ॲट अ टाईम मी बॅटर बरोबर फिल करून घेतलं होतं। आता जेव्हा आपण बेकिंग क्षेत्रात उतरतो ना, तेव्हा आपल्याला कळतं, म्हणजे अनुभवाने कळतं हां, की कोणत्या टीनमध्ये आपण किती बॅटर टाकलं पाहिजे, किती बॅटर टाकलं तर ते व्यवस्थित बेक होईल, किंवा बेक होईल की नाही होईल, किंवा ते वरती उतू येईल की काय, बऱ्याच गोष्टी होतात जेव्हा आपण बेकिंग क्षेत्रात येतो तेव्हा। आणि बऱ्याचदा माझ्या बाबतीत उतू वगैरे सुद्धा केक गेलेले आहेत, तेही मी तुमच्याशी ब्लॉग चॅनलवर शेअर केलेलं आहे। तर या पद्धतीने, आणि आता ह्याला छान अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे। मी फिनिशिंग फार छान करते, म्हणजे मला स्वतःलाच नाही आवडत, पण फक्त क्रीम आणि बाकी सगळं प्रॉपर पाहिजे। जर का एखाद दिवशी क्रीम पातळ झाली ना तर माझंही डोकं फिरतं खूप, कारण फिनिशिंग होत नाही आणि मला तर ते कसं पण आवडत नाही। तर या पद्धतीने बघा, मी स्क्रेपरने छान अशी डिझाईन करून घेतली, 2 अशा पाइपिंग बॅग करून घेतल्यात, आणि त्याने आता खालच्या साईडने व्हाईट बॉर्डर तयार करणार आहे। आणि दुसरा केक जो आहे तर त्याला ब्ल्यू कलरची बॉर्डर, म्हणजे कॉन्ट्रास्ट करायचे, ब्ल्यूसाठी व्हाईट आणि व्हाईटसाठी ब्ल्यू। आता एक फोर्क घेतलेला आहे, फोर्क जस्ट टच करायचा, केकला थोडा टच करून मग वरती ओढायचा, नाहीतर जर आपण वरच्यावर ओढलं ना तर व्हाईट कलरच वरती जातो, पूर्ण ती बॉर्डरच वरती जाते। माझ्या बाबतीत तसं घडलंय पहिल्यांदा, म्हणजे पहिले जेव्हा केक करायचे मी तेव्हा, म्हणून मग मी काही गोष्टी सांगते तुम्हाला। जस्ट थोडंसं नॉर्मल प्रेस करून मग वरती ओढायचं, म्हणजे ती प्रॉपर बॉर्डर होते। बघा किती छान दिसते ना बॉर्डर। तर आता जो हा केक आहे ना, तर हा अलगद उचलून ह्या केकवरती दुसऱ्या ठेवून द्यायचा आहे, फक्त ते हळू ठेवायचे। आता इथे मी थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करत होते, कारण मला हा केक उचलून ठेवायचा होता, म्हटलं तुम्हाला ते दिसलं पाहिजे प्रॉपर। आता आपला काही इतका फारसा असा प्रोफेशनल सेटअप नाही आहे, पण त्यातल्या त्यात एक ट्रायपॉड आणि एक मोबाईलने मी शूट करते आणि तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज पोहोचवते। तर या पद्धतीने हा केक मी इथे ठेवून घेतलेला आहे। आणि आता ब्ल्यू कलरची जी पाइपिंग बॅग आहे ना, तर त्यांनी छान अशी बॉर्डर तयार करून घ्यायची आहे। आता मी जे आहे नॉर्मली ते बोलते, पण तुमच्या बऱ्याच कमेंट्समध्ये वाचते मी की ताई तू खूप छान बोलते। छान वगैरे काही नाही, मी फक्त शुद्ध मराठी बोलते। तर असो, तुम्हाला आवडतंय ना तर ठीक आहे। आणि आता पुन्हा एकदा जे फोर्कनी डिझाईन करून घेते, फक्त चमचा थोडासा टच करून मग वरती ओढायचा, एकदम सिंपल सोबर पण छान दिसतं। तर या पद्धतीचे स्टार्स आहेत आर्टिफिशियल, आणि हे आपल्याला या पद्धतीने थोडंसं त्याला वरच्या साईडने एक प्लास्टिकचा लेअर असतो, तो काढला ना की एकदम चकचकीत असं दिसतं। तर पूर्ण इमेज त्यामध्ये सुद्धा दिसते आरशासारखी।
तर आता ह्याला मी सगळं डेकोरेशनचं मटेरियल चिटकवून घेणार आहे. ॲक्च्युली त्यांचा फोन आला, सेम असाच एक केक आपण केलेला होता. त्या केकमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अशाच केकची परत ऑर्डर आली आहे, सेम केकची. तर ती हीच त्यांनी मला सांगितलं. फक्त त्यावरती मी हार्ट्स लावले होते, कारण की तो एंगेजमेंट केक होता आणि हा लहान मुलाच्या बड्डेसाठी दिला म्हणून याला स्टार्स लावले. तर त्यांना सांगितलं की केकची प्राईज होईल 600 रुपये आणि 1200 आणि डेकोरेशनचे तुम्हाला 100-200 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. तर ते बोलले की 200 रुपये एक्स्ट्रा नको, पण हे डेकोरेशन करू नका. नंतर मग मी ठीक आहे म्हटलं, मी देते म्हटलं माझ्या पद्धतीने व्यवस्थित. आता मी त्यांच्याकडनं किती रुपये घेतले हेही सांगते, केक कितीला दिला तेही सांगतेच. पण ते बोलले की मग बाकी डेकोरेशन करू नका, फक्त ब्ल्यू कलरचा केक कलर तसा करा. नंतर मग मी बोलले की चला जाऊ द्या, माझंच थोडासा होईल प्रॉब्लेम, पण मी त्यांना असाच केक करून दिला. थोडंसं डेकोरेशनचं मटेरियल मी वापरलंच आणि केकचे म्हणाल तर 1200 रुपये मी घेतलेले आहेत, 600 रुपये KG प्रमाणे. म्हटलं चला जाऊ द्या, त्यांना आवडला होता ना, तर सेम तशा पद्धतीने दिला. हा होता 2 किलोचा केक, 1200 रुपयांना मी सेल केलेला आहे. या पद्धतीचा केक केलेला आहे. तुम्हाला आवडला का हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.